नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. रस्ते दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी पत्रकार संघटन एटापल्ली यांच्या वतीने साखळी उपोषण. पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कमलवार यांचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी सालया कमलवार, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी स्वागत करतो. मित्रांनो, मी आज एटापल्ली या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे. तर एटापल्ली या ठिकाणी व्हॉइस मीडिया शाखा एटापल्ली व पत्रकार संघटना एटापल्लीकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर एटापल्ली येथे साखळी उपोषण सुरू असून आजच्याने तिसरा दिवस सुरू आहे. उपोषणकर्त्यांचा प्रमुख मागण्या आहेत: एटापल्ली ते देवदा, गडचिरोली ते एटापल्ली, जारावंडी ते एटापल्ली, वायेट्री ते गट्टा रस्त्याचे तात्काळ नूतनीकरण करून दुरुस्ती करावा. या मागण्यांसाठी मागील 3 दिवसापासून पत्रकार संघटनेच्या वतीने इथं उपोषणाला बसलेला आहे. तर या उपोषण स्थळाला आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्या माननीय भाग्यश्रीताई आत्रम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गडचिरोली तथा विद्यमान सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी या उपोषण मंडपाला भेट दिलेला आहे. तर माननीय ताईसोबत श्रीनिवास वीरगोंडवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेवक टिकलेजी, विनोदजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार, स्थानिक एटापल्लीचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्यकर्ते तसेच सिरोंचा येथील इस्लामबाई आणि काही कार्यकर्ता ताईसाहेबांच्या इथं उपस्थित आहे. तर आपण जाणून घेऊया या मंडपाच्या भेटीला आलेल्या ताईसाहेबांनी इथं उपोषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचं समर्थन यांनी दर्शवलेलं आहे. ताईसाहेबांनी यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तर आपण जाणून घेऊया ताईसाहेबांकडून. तर नमस्कार, मी रामराम न्यूज सालया कमलवार. तर आपण 9 तारखेपासून साखळी उपोषणाला बसलेला आहे. तर आतापर्यंत प्रशासनाचे काही अधिकारी आपल्याकडे आले आहेत. मागणी होती का जे 3 रस्त्याच्या प्रमुख रस्त्याच्या मागणीकरता आम्ही बसलो. त्यातील मुख्य रस्ता गडचिरोलीला जोडणारा एकमेव तालुक्यातील गट्टा चंदनवेली मार्ग आणि अगदी जवळ पडतो. पण त्या रस्त्याची अत्यंत दैनंदिन अवस्था आहे. आणि त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून असं देण्यात आलं कसे दरवर्षी प्रस्तावित रस्ता आहे, परंतु मंजुरी नाही होत. आणि पण आता पण आम्ही पाठवू आणि ते होणार. पण आमचं जो मागणी आहे का, जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब लिखितमध्ये नाही देणार का हा रस्ता या तारखेपासून सुरू होणार, तोपर्यंत आम्ही उद्यापासून या मागणीकरता साखळी आमरण उपोषणावर बसणार आहोत. तर आपण उपोषणाला बसण्याआधी तर शासनाकडे काही निवेदन वगैरे सादर केले होते का? 2 महिन्यापूर्वी आम्ही रीतसर अर्ज दिला आहे. 1 जूनला दिला आहे सार्वजनिक बांधकामला आणि पोलीसला. त्यामध्ये म्हटलं आहे का आम्ही 2 महिन्यामध्ये आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला लिखितमध्ये द्या. काही दिलं नाही. 2 महिने संपून 2 तारीख 2 फरवरीची झाली होती 2 महिन्याची मुदत. तरी पण आम्ही परत एक पत्र देऊन 8 दिवसाची मुदत दिलं. आमच्या मागणीचं काय झालं, त्यांचं काही रिप्लाय न आल्यामुळे आम्हाला आज बसायला लागलं. तर या साखळी उपोषणाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, विद्यमान सिनेट सदस्य, ऐरी विधानसभा क्षेत्राचे नेत्या माननीय भाग्यश्रीताई आत्रम यांनी या मंडपाला भेट दिलेली आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताईसाहेब, आपण या व्हॉइस
ऑफ इंडिया शाखा एटापल्ली इथं यांनी उपोषणाला बसले. आपण सिरोंच्या वरून आले, 2 कार्यक्रम करत आल्या, जिंगणूरला वगैरे उद्घाटन केल्या. त्याच्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचल्या. मग यांच्यासोबत आपण ठामपणे उभं राहणार, यांना पाठिंबा देणार का? आम्ही सर्व पदाधिकारी आणि आमचे जे माननीय शरद पवार गट याच्याकडून आम्ही व्हॉइस ऑफ इंडियाचे सर्व पत्रकार यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्याकरिता इथे आलेलो आहोत. आणि त्यांची जी मागणी आहे वाजवी आहे ती आम्ही येताना बघत आहोत की किती अडचण आहे इथे एटापल्लीमध्ये. आणि मुख्य जे रस्ता आहे ते रस्त्याची हालत अशी झालेली आहे की आपण पण बघतच आहोत. आणि मुलं इथे शाळेत जाणाऱ्या मुलांना इतकं तकलीफ होत आहे, जे हॉस्पिटलला जाणारे महिलांना तकलीफ होत आहे, जनतांना तकलीफ होत आहे. तर त्यांच्या मागणी वाजिब आहे. तर या क्षेत्राचे पदाधिकारी आणि जे लोक आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांनी पुढाकार करून यांचे जे साखळी उपोषणला बसले आहे त्यांना काही आश्वासन देऊन त्यांना समाधान करायला पाहिजे. पण असं काही दिसून आलेलं नाही आहे. समोर आता मला वाटते की कलेक्टर साहेबांचं पण नियोजन मीटिंग काय घेणार आहे कलेक्टर साहेब, पण त्याच्यामध्ये पण समजा निधी नसली तर काही निधी देऊन उपलब्ध करून टेम्पररी काहीतरी आपण इथे एटापल्ली वासीय लोकांसाठी काहीतरी आपण तरी काम करू शकतात. जे निधी असेल तर, नसेल तर आपण मागणी करावे आणि जे यांची जे साखळी उपोषण जे आहे त्याला आपण थांबण्याचा प्रयत्न करावा. कारण उद्यापासून ते आमरण उपोषणसाठी बसणार आहे आणि यांना काही झालं तर याच्यावर मग दोष काय, शासनावरच आम्हाला दोष ठेवावा लागेल. काही यांची जीवहानी गेली, कारण आता 9 तारखेपासून बसलेले आहे आणि आतापर्यंत त्यांची जे मागणी आहे कोणी लक्ष दिलेलं नाही. म्हणून आम्ही ते सरकारचा निषेध करतोय आणि आम्ही व्हॉइस ऑफ इंडियाचे पत्रकार पाठिंबा देतोय. तर 9 फेब्रुवारी 2026 पासून एटापल्ली येथे पत्रकार संघटनेचा साखळी उपोषणाला सुरुवात झालेला आहे. आणि आजच्या 3ऱ्या दिवशी सुद्धा कोणतं म्हणजे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब त्यांचं मागणी आहे की कलेक्टर साहेबांनी यावा आणि आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असं म्हणजे जे ज्येष्ठ मोठे लोकप्रतिनिधी आहेत, आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधींनी इथं भेट दिलेलं नाही असे या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण आता बघितलं आहे माननीय भाग्यश्रीताई आत्रम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे ऐरी विधानसभा क्षेत्राचे नेत्या यांनी या पत्रकार संघटनेचा मागे ठामपणे उभं राहणार आहेत. कारण ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाग्यश्रीताईंना माहीत आहे, प्रत्येक रस्ता त्यांनी बघितलेला आहे. आणि यांचा जे मागणी आहे ते अगदी म्हणजे लोकांचा हिताचा मागणी असून इथं पूर्णपणे भाग्यश्रीताई आत्रम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देण्यास तयार आहे. धन्यवाद. राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल, जिल्हा प्रतिनिधी मी सालय्या कंबलवार. नमस्कार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.